सूर्या, काय चाललंय तुझं? असं का वागायला लागलास? निशा वागली ती का वागली असं? 50 एकर जमीन बागण्याची हिंमत कशी झाली तिची? हा प्रश्न ना डोक्यातून जात नाही. त्या मागचं कारण तिनं स्पष्टपणे सांगितलं की नाही नाही, तेच पटत नाहीये गीता. आणि घरातल्या कुणालाही हे पटणार नाही, कोणी पटवूनच घेणार नाही. आजपर्यंत घरात कोणी असला हट्ट नाही धरलाय. दादासाहेबांच्या नावावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर करून घेणं म्हणजेच घरात फूट पडण्यासारखं आहे. एवढी साधी गोष्ट कळत नाही का तिला? अख्खं घर हादरलंय. आई आणि दादासाहेब त्यांनी आजवर कधीच कोणामध्येही भेदभाव केला नाही. त्यांच्या मनात काय चाललं असेल याचा तर विचारच करवत नाही. एखाद्या पोटच्या पोरीनं अशी विचित्र मागणी केल्यावर तिच्या आईबाबांची जशी अवस्था होईल ना, तशी अवस्था झाली आहे दादासाहेबांना आईसाहेबांची. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त त्यांचा विचार करून चालणार नाही. यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार केला पाहिजे तुला. हे बघ, तुला इमोशनल होऊन चालणार नाही. तूच टेन्शन घेतलंस ना तर मग त्यांना कोण समजावणार? त्यांना कोण धीर देणार? कळतंय का मी काय बोलतेय ते? पटतंय मला तुझं बोलणं. आता या क्षणी मला इमोशनल होऊन नाही चालणार. हे बघ सूर्य, आता दोन गोष्टी जास्त महत्वाच्या. सगळ्यात आधी दादासाहेबांना आईसाहेबांना धीर दे आणि निशाच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज घे. बरोबर बोलतेस तू. सूर्या, हे सगळं झाल्यापासून माझ्या मनाला रुख रुख लागून राहिलीये बघ. बोल, मलाही कळू दे. म्हणजे निशानं अशी अचानक मागणी केली, यामागं आपल्या घरासाठी कुठला अशुभ संकेत नसेल ना?